लेली आहे. जंगलातलं ते तिथे एक पोलीस ठाणं आहे आणि तिथे तो पोलीस एकाला ठोकून बडवून काढतोय. बोल तू कोण आहेस, बोल तू कोण आहेस. आणि त्याच्या नाकातोंडातून रक्त येतंय, तो बोलत नाही. म्हणून पोलीस त्या आमट्यांच्याकडे निरोप पाठवतो, डॉक्टर साहेब या, चोर पकडलाय. नाव सांगत नाही. डॉक्टर साहेब तिथे जातात, शेजारी बसतात आणि त्याच्याकडे पाहून पोलिसाला सांगतात, थोडं तू जरा बाजूला जा, मार कमी कर. आणि मग त्याच्याशी पाहून काय चार शब्द बोलतात आणि मग पोलिसाला सांगतात, दादा याला खरंच माहिती नाही की मी मनुष्य आहे. हा स्वतःला प्राणी समजतो, जसा कुत्रा, जसा हत्ती, जसा साप, जसा हरिण, तसाच मीही एक प्राणी आहे. मी मनुष्य प्राणी आहे ही त्याला माहिती नाही. अशी सुद्धा स्थिती काही मंडळींची आहे. इथपासूनचा प्रवास माणसाचा जो सुरू होतो तो त्याच्या जीवनात योग येतो, तिथून त्याची शेवटची यात्रा, अंतिम यात्रा नव्हे, ती यात्रा सुरू होते. मग ती यात्रा कुठे जाऊन पोहोचते? विविध प्रकारचे पशु पक्षी प्राणी याच्यात विकसित होत 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 मनुष्य प्राण्यात तो जन्म घेतो, त्याच्या आयुष्यात योग येतो. म्हणजे काय होतं? आणि मग आपल्यातली काही मंडळी चिंतनशील बसतात. इथे वैद्य साहेब आहेत, त्या पती पत्नींच्याकडे घरी जा, दुसरं काही बोलत नाहीत योगाशिवाय. चर्चा सुरू होते आणि काही मंडळींच्या असे मनात प्रश्न येतात, ते मेल्यानंतर माणसाचं काय होतं? म्हणजे मला वैद्यांनी कधी विचारलं नाही, कारण ते वैद्य आहेत, पण चर्चा अशी असते, नाही पण माणसाच्या जीवनाचा हेतू काय? आणि मग पुढचा टप्पा असतो, काय माहिती नाही बा आपलं काय व्हायचं आणि काय नाही, मग काय कसं होतंय आणि काय नाही, जाऊ दे आता, जगासारखं आपलं होईल. आणि जगाचाही सन्मान खूप उलटा असतो. जिवंत असे तो लत्ता देती, मरता खांद्यावरी घेती, जगाचा उलटा सन्मान, असंही घडतं. त्याच्यावर चिंतनशील माणसं चिंतन करतात. हे आला आणि गेला, रेकॉर्डही नाही. काही लोकांचं रेकॉर्ड थोडंसं राहतं, सगळ्यांचं राहतच असं नाही, पण आला आणि गेला. का? वाय दिस इज सो? विवेकानंद म्हणतात, हिंदुइझम इज बोल्ड इनफ टू से आय डोंट नो. हे का चाललंय आम्हाला माहित नाही, पण हे व्यवस्थितरित्या घालवून सगळ्यात शेवटी जे आम्ही अल्टिमेट ट्रुथ शोधून काढलंय, अंतिम सत्य शोधून काढलंय भारतातल्या विविध धर्म संप्रदायांनी, तिथपर्यंत मात्र पोचता येतं. भगवान बुद्धाने वेगळं काढलं, महावीराने वेगळं काढलं, आमचे बसवेश्वर महाराज त्यांनी वेगळं काढलं, गुरुनानकांनी वेगळं काढलं. म्हणजे काय केलं? वेगळं नाव दिलं, सापडलं तेच. याचं कारण असं, योगशास्त्राचा पाया इथे असा आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. शेवटी तू तिथेच जातोस. एका ओळीत वर्णन करायचं तर थेंबुटा सागरी बुडाला, मग वेगळं अस्तित्व नाही. पण त्याच्या आधीची जी प्रक्रिया आहे ती भयंकर आहे. ती सुखद होते ह्या नृत्य गायनाने, हे खरं आहे. पण ज्यांनी त्या प्रक्रियेला हे समजल्यानंतर की अरे आता नाही येणे जाणे, आता खुंटले बोलणे, हे ज्याच्या लक्षात येतं तो ताबडतोब जो बसायला सुरुवात करतो त्याच्या लक्षात येतं बसल्यावर एक 10 मिनिटात, डाव्या नाही तर उजव्या गुडघ्यात काय होतं ते बसल्याशिवाय नाही कळणार. अनेक वेळेला मी माझ्या गुडघ्यावर डास म्हणून थप्पन मारलं, पाहिलं तर तिथे डासही नाही, किडा मुंगी काहीच नाही. मग आतून इतकं टोचतंय कोण? खूप उशिरा मला कळलं. आमच्या दीक्षित साहेबांनी सांगितलं, ते टोचणार आहे ना ते तूच आहेस. ही काय भानगड आहे? तूच टोचणारा? हो हो, तूच म्हणजे तुझी कृत्य, तुझी कर्म. सिद्धांत असा आहे की तुम्ही जे जी कर्म करता त्या प्रत्येकाचं एम्बॉसिंग, ठसा हा तुमच्या या पंचमहाकोशात्मक शरीरामध्ये कुठं ना कुठेतरी पडतो.
दिसणारं हे शरीर आहे, हे अन्नमय शरीर आहे. त्याच्या पलीकडच्या बाजूला प्राणमय आहे, मनोमय आहे, विज्ञानमय आहे, ज्ञानमय आहे. अशी 5 पंचमहाकोशात्मक हे चैतन्य आहे. याच्यात कुठं ना कुठंतरी त्याचं ठोका पडलेला असतो. जेव्हा तुम्ही साधनेला बसता त्यावेळेला हे जे ठसे आहेत ना, हे ढिले होतात. म्हणजे हौदातलं पाणी ढवळायला लागतं. ज्या क्षणी हौदातलं पाणी ढवळायला लागतं त्या क्षणी तिथले किडे मकोडे, गाळ, वनस्पती हे सगळेच्या सगळे इकडे तिकडे फिरायला लागतात आणि पृष्ठभागावर येतात. पृष्ठभागावर आले की तुम्हाला दिसतात. हा जो पृष्ठभाग आहे तो मात्र शरीराच्या आतच आहे. बाकी सगळं जग किती विकसित झालंय. कालच मला एक पोऱ्या सांगत होता, इंजिनिअरिंगचा होता. तो म्हणला, सर सांगा ना, चंद्रावर किती दिवसात जाता येतं? म्हणलं हे काय प्रश्न आहे रे, मी कधी गेलो नाही, काही नाही. नाही म्हणला, सर मला माहिती आहे तुम्ही गेले नाही, पण तुम्हाला माहिती आहे. हा आता त्याच्यासमोर आज्ञानही उघडं करता येईना. असतील 2-4 दिवस, दिली थाप ठोकून. तो म्हणला, सर हो, 3 दिवसात रॉकेटनी चंद्रावर जाता येतं. पुढचे त्याचे प्रश्न मात्र गंमतशीर होते, फक्त उल्लेख करतो. तो म्हणला, सर कारनं गेलं तर 6 महिने लागतात आणि पायी गेलं तर त्याने सांगितलं की काहीतरी 25-30 वर्ष लागतात. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, चंद्रावर कारनं कसं जायचं, चंद्रावर पायी कसं जायचं? म्हणलं तर तू एकदा कार काढ, म्हणजे तुला दाखवतो मी, आपण दोघं मिळून चंद्राच्या दिशेला निघूया, नाही तर पायी चल. प्रश्न तर टळला. आमचं म्हणणं त्याच्या पुढचं आहे. PV वर्तक आहेत पुण्यामध्ये, त्यांची पुस्तक आहेत छान. तुम्हाला 1 सेकंदात जाता येतं. असं शक्य आहे? वर्तकांना विचारा. ज्या ज्या वेळेला ही सगळी यानं गेली, चांद्रयान आणि मंगळयान, त्या वेळेला वर्तकाने त्याच्या आधीच लिहून ठेवलंय. वाचा. विश्वास ठेवायचा न ठेवायचा त्याचा भाग आहे. तुम्हाला सुद्धा जायचंय का? 1 सेकंदात डोळे झाकले, चंद्र आला समोर की झालं, पोचले ना. त्याला काय लागतंय? कोणत्याही वाहनाच्या आधी आमचं मन तिथे पोचतं. हे पंचमहाकोशात्मक जे चैतन्य आहे त्यातलं मन या विषयाभोवती योगशास्त्र जरा जास्ती घुटमळतं. आता कोणता देश असं जाहीर करेल की त्यांच्या देशातल्या माणसाला मनच नाही? कोण जाहीर करेल? अगदी नास्तिक असणारा रशिया, त्यांना विचारा, तुमच्या देशातल्या लोकांना मन नाही. गोर्बाचॉव, तुम्हाला मन नाही. क्रुश्चव, काय काय असतं कोण जाणे, हे व का शेवटी मला माहीत नाही, पण त्यांना मन नाही असं कसं म्हणतील? मन आहे म्हणून तर सगळे झेंगतायत. बायडेन, त्यांच्याच्या क्लिप्स खूप फिरतायत. ट्रम्प, सगळ्यांनाच मन आहे. पण ह्या सगळ्यांची मनं बहिर्गामी आहेत, बाहेर पळतात. एकमात्र भारत देश असा आहे की बाहेर तर पळतच, आम्ही पळून आलोत. पुष्पक हे एकच प्रकारचं विमान आहे, अशी 56 प्रकारची विमानं त्यावेळेला अस्तित्वात होती. त्याची यादी आहे. सुरेश सुनींनी पुस्तक लिहिलंय, भारतातील प्राचीन विज्ञान. आणि आता तर जवळजवळ लगेच गोळा व्हायला सुरुवात झाली. मी बऱ्याच ठिकाणी गोळा करतोय. एक विज्ञान भारती नावाचंच एक क्षेत्र आहे, त्यांच्याकडे दर आठवड्याला व्याख्यानं होतात. आता हे सिद्ध व्हायला लागलंय की हितलं चोरलं तिकडं नेलं, पण ठीक, आपण ते सोडून देऊ. माझ्या मनात दरवेळेला प्रश्न इतकाच येतो की सगळ्यात जर जुना देश आमचा असेल, हे विज्ञान मागे कसं राहील? काहीतरी गडबड आहे. न्यूटन आणि छत्रपती शिवाजी महाराज समकालीन आहेत. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सापडला, शिवाजी महाराजांना का नाही सापडला? ते सफरचंद त्यांचं खाली पडत होतं आणि एकट्या महाराष्ट्रात आमच्या 700 प्रकारच्या आंब्याच्या जाती आहेत. ते आंबे काय वर जात होते काय? त्यांना दिसत नव्हतं हे आंबे पडलेले? दिसत होतं. आमची प्रायोरिटी वेगळी होती. न्यूटन त्यावेळेला स्वतंत्र होता. तो असं काहीतरी खाली पडलेलं फळ बघत बसत असेल तिथे, कसं पडतंय. आम्हाला वेळ कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची भाऊजाई म्हणजे चुलती
महाबत खानाने उचलून नेले गोदावरीच्या काठावरून. तुझे आंबेन सफरचंद खाली पडतं का